कुर्ल्यामध्ये भरधाव बसनं अनेकांना चिरडलं. कुर्ल्यातील आरोपी चालक अटकेत. बीडमध्ये भर दिवसा सरपंचाचं अपहरण करून हत्या, आरोपी अद्यापही फरार. आरोपीला अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची नातेवाईकांची भूमिका. नाशिक आरोग्य विद्यापीठामध्ये पुन्हा पेपर लीक. एमबीबीएसचा पेपर सुरू होण्याआधीच पेपर लीक झाल्याचा मेल. विद्यापीठाकडून पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. आमदार योगेश टिळेकरांच्या मामांची हत्या. यवत गावामध्ये सापडला सतीश वाघांचा मृतदेह. हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट. एमपीएससीमध्ये चिनी लसणांचं अतिक्रमण. भारतीय लसणाच्या विक्रीवरती परिणाम. बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार. महाराष्ट्रामध्ये पडसाद. केंद्र सरकारनं लक्ष घालावं. विविध पक्षांसह संघटनांची मागणी.